मॅगी कुणा खायची गोष्ट आहे का? नूडल कुणा खायची गोष्ट आहे का? अरे ती मॅगी जर शिजवली तर लांब पांढरी गांडूळ तयार होतात ते आणि ते खातात लोक. सांगा मायला म्हणलं पटकन उतरल्या. 3 वर्ष शाळेतली पोरं घरी होते ना. कीर्तनात बसलेल्या कोणत्या महिलेनं मुलांना पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. तुझा भव्य नागरी सत्कार करतो मी इथं फक्त. नाही 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 आला शिकवलं नाही. मग एक आई जर 3 वर्षात मुलाला पसायदान शिकू शकत नाही तर तुम्ही सांगता का माईकवर लोकांना जिजाबाईने शिवाजी घडवला? हे तुम्ही सांगता का? ज्ञान नाही. साखळी लागली. आता आपल्याला काय मिळवायचं आहे? देव व्हायचंय का पाहायचंय? बोंबाला सगळं देव व्हायचंय पाहायचंय. मागच्या ह्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य आहे. जरा एज्युकेटेड हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, पण मुलांना तुम्ही आई म्हणतात याला हेही शिकवा. काय मत आहे तुमचं? आणि ते शिकवावं लागेल. शिकवा ना न्यूटनचे नियम पोराला, शिकवा गॅलिलिओचे नियम शिकवा, पण कधीतरी त्याला पसायदान शिकवा, कधीतरी त्याला आरती शिकवा. मग 16चा मुलगा बलात्कार करतो याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून करतो याचा अर्थ काय? काय अर्थ याचा? 1:30 वाजता पोलिसांना जर गाडी पकडली तर मुलाच्या टिकेमध्ये काय सापडतं तुम्हाला? गावठी कट्टा. काय सापडतं तुम्हाला? मिरची पावडर. काय सापडतं तुम्हाला? नायलॉनची दोरी. याला एकमेव कारण